हरिओम. उपदेश साराच्या 35व्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रार्थना म्हणूयात. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गेल्या वेळेचा श्लोक नंबर 27 आपण आधी एकदा म्हणूयात. ज्ञानवर्जिता अज्ञानहीन चेत ज्ञानमस्ति किं ज्ञातुमंतरं. याचा अर्थ असा आपण पाहिला होता की ज्ञान आणि अज्ञान ह्या दोहोंनी विरहित असं जे शुद्ध चैतन्य किंवा जाणीव तत्व, ते जाणण्यासाठी कुठलंही दुसरं वेगळं भिन्न असं ज्ञान असू शकत नाही. कारण ज्ञान आणि अज्ञान ह्या दोन्ही बुद्धिवृत्तीच आहेत आणि ह्या दोन्ही बुद्धिवृत्ती ह्या शुद्ध चैतन्यामुळे प्रकाशित होतात आणि त्यामुळेच आपल्याला वस्तूचं ज्ञान किंवा अज्ञान हे कळतं. प्रकाशक असणारं जाणीव तत्व हे प्रकाश्य असणाऱ्या बुद्धिवृत्तींना प्रकाशित करतं आणि म्हणूनच बुद्धी जड असूनही ह्या चेतन आत्मतत्वाच्या संपर्कात आल्यामुळे तिला विषयांचं ज्ञान करण्याची क्षमता किंवा सामर्थ्य हे मिळतं. आता ज्या स्वयं ज्ञानस्वरूप आत्म्यामुळे बुद्धीमध्ये ही ज्ञानशक्ती आलेली आहे, तो आत्मा बुद्धीचा विषय कसा होऊ शकेल हा प्रश्न उपस्थित होतो. शिवाय ज्ञानस्वरूप आत्म्याला जाणण्यासाठी दुसऱ्या कुठल्या इतर प्रमाणांची आवश्यकताच नाही असंही आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं. तर आता या ठिकाणी प्रमाण या शब्दाचा अर्थ आहे की ज्ञानप्राप्तीचं साधन. आणि म्हणून आत्म्याचं वर्णन करताना काही श्रुती म्हणतात. श्रुती म्हणजे वेदांमधले किंवा उपनिषदांमधले मंत्र, त्यांचा जेव्हा संदर्भ घेतला जातो तेव्हा त्यांना श्रुती असं म्हणतात. तर काही श्रुती असं म्हणतात यन मनसा न मनुते, म्हणजे जे ब्रह्म किंवा जो आत्मा हा मनाने जाणला जात नाही. पण गंमत अशी आहे की काही दुसऱ्या श्रुती ह्याच्याबरोबर विरुद्ध म्हणतात. काय म्हणतात त्या? मनसा एव अनुद्रष्टव्यम, म्हणजे मनानीच ब्रह्म जाणावं. आता या परस्पर विरोधी श्रुतीवाक्यांची संगती कशी लावायची? दोन्हीही खऱ्याच आहेत, त्या कशा? आणि ते आपण पुढे बघणार आहोत. आणि आपल्याला सुद्धा प्रश्न पडतोच ना की बुद्धीनी मनानी नाही जाणायचं, तर मग कशाने जाणायचं, कुठल्या उपायाने जाणायचं? कारण आपण शिकतो आहोत की मन बुद्धी ही आपली आतली उपकरणं आहेत, ती ज्ञानाची साधनं आहेत. शिवाय आत्मप्राप्तीसाठी चित्ताची शुद्धता, बुद्धीची स्थिरता ही खूप आवश्यक आहे असंही आपण आत्तापर्यंतच्या अनेक भागांमधून, भक्तियोगामधून, ध्यानयोगामधून पाहत आलो. मग ही उपकरणं जर निरुपयोगीच असतील तर मग त्यांना शुद्ध करण्यासाठी एवढे प्रयत्न तरी कशाला करायचे? तर हा मनाचा गोंधळ जो आपला उडतोय तो दूर करण्यासाठी पहिली गोष्ट ही समजून घेतल्या पाहिजे की आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान आणि प्रपंचातील दृश्य विषयांचं प्रत्यक्ष ज्ञान ही दोन्ही ज्ञानं अगदी सारखी नाही आहेत. त्यांच्यात थोडा फरक आहे आणि तो फरक फार महत्त्वपूर्ण आहे. काय येतो फरक? तर तो फरक कळण्यासाठी आपण वेदांतात सांगितलेली विषयांच्या प्रत्यक्ष ज्ञानाची प्रक्रिया कशी आहे ती आधी आपण समजावून घेऊ. पण त्याआधी काही पारिभाषिक शब्दांचा अर्थ मी सांगते, म्हणजे मग आपल्याला ती प्रक्रिया समजायला थोडं सुलभ होईल. हे शब्द आहेत, 4 शब्द आहेत. प्रमा, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. पहिला शब्द आहे प्रमा. त्याचा अर्थ आहे यथार्थ ज्ञान, म्हणजे यथार्थ म्हणजे जसं आहे तसं, म्हणजे जी वस्तू जशी प्रत्यक्षात आहे ती तशी जाणणं. दुसरा शब्द आहे प्रमाता. प्रमाताचा अर्थ जाणणारा, ज्ञान करून घेणारा जीव, म्हणजे ॲक्च्युली जीवाचं अंतःकरण.
प्रमाता या शब्दातला मूळ शब्द आहे प्रमातृ, जो आपण पुढे आपल्या विवेचनामध्ये येणार आहे. पण प्रमाता ही प्रमातृ या ऋकारांत शब्दाची प्रथमा एकवचन आहे. आणि व्यवहारात प्रमाता व्यवहारामध्ये प्रमाता हा शब्दच जास्त रूढ आहे. तिसरा शब्द आहे प्रमाण. प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन. विषयांचं ज्ञान करून घेण्यासाठी साधन काय आहे, तर प्रमात्याच्या अंतःकरण वृत्ती म्हणजे विचार. आणि प्रमेय म्हणजे ज्याचं ज्ञान करून घ्यायचं तो विषय. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. आणि ही प्रमा कशामुळे होते, तर चैतन्यामुळे होते. आणि हे चैतन्य प्रत्येक वस्तूमध्ये लपलेलं आहे. सजीव सृष्टीच्या बाबतीत ते चैतन्य आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने जाणवतं. पण निर्जीव वस्तूंच्या बाबतीत त्याच्यामध्ये जे अधिष्ठान रूपाने जे चैतन्य असतं ते आपल्याला जाणवत नाही, पण ते असतंच. तर आता आपल्या ज्ञानप्रक्रियातील जे महत्त्वाचे 3 घटक आहेत, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय, ह्या 3 घटकांशी सुद्धा आत्मचैतन्य हे अधिष्ठान रूपाने संलग्न झालेलं आहेच. आता आपण एकेका चैतन्याची ओळख करून घेऊ. ज्ञान करून घेणाऱ्याच्या अंतःकरणाशी जोडलं गेलेलं जे चैतन्य आहे त्याला म्हणायचं प्रमातृ चैतन्य. अंतःकरणामध्ये ज्या वृत्ती उठतात, म्हणजे जे विचारांचे तरंग उठतात, त्यांच्याद्वारा ज्ञान करून घेतलं जातं. म्हणून अंतःकरण वृत्तीशी युक्त झालेलं जे चैतन्य आहे त्याला म्हणायचं प्रमाण चैतन्य. यालाच अंतःकरण वृत्तीने अवच्छिन्न चैतन्य असंही शास्त्रीय भाषेत म्हणतात. आणि तिसरं प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य, जे जाणून घ्यायचं त्या विषय वस्तूशी संबंधित जे चैतन्य ते प्रमेय चैतन्य. आता प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण एका घटाचं ज्ञान हे उदाहरण घेऊ. तर पहिल्यांदा मी प्रक्रिया सांगण्यासाठी मला शास्त्रीय भाषाच वापरावी लागेल, त्यामुळे मी शास्त्रीय भाषेमध्ये ती प्रक्रिया सांगणार आहे. आणि मग नंतर त्याच्यामध्ये जे पारिभाषिक शब्द किंवा ज्या काही संकल्पना आलेल्या आहेत त्या मग मी त्याच्यानंतर परत सविस्तरपणे समजावून सांगेन. तर आपण बघतोय की घटाचं म्हणजे एका घट या विषयाचं ज्ञान करून घेण्याची वेदांतातली प्रक्रिया कशी आहे. अंतःकरण हे तैजस असल्यामुळे चक्षु, श्रोत्र म्हणजे डोळा, कान किंवा इतर ज्ञानेंद्रिय ह्या इंद्रियांच्या द्वारा शरीरातनं बाहेर पडून घट किंवा दुसरे कुठले विषय असतील त्या घट इत्यादी विषयांपर्यंत ते अंतःकरण पोचतं आणि ते त्या विषयाच्या आकाराने परिणत होतं. म्हणजे काय होतं, ते अंतःकरण वृत्ती ही त्या विषयाचा आकार घेते आणि मग हा घट आहे ह्या ज्ञानामध्ये घटाकार वृत्ती घटाशी संयुक्त होते म्हणजे जोडली जाते. त्यामुळे काय होतं, घटावच्छिन्न चैतन्य म्हणजे घटाशी संबंधित जे चैतन्य आहे ते आणि घटाकार वृत्तीशी जे संबंधित चैतन्य आहे ते हे एकरूप होतात, त्यांचा अभेद होतो आणि मग विषयाचं ज्ञान होतं. आता ही अंतःकरण वृत्ती जी ज्ञानेंद्रियामार्फत बाहेर पडलेली आहे आणि विषयाचा जिनी आकार घेतलेला आहे, म्हणजेच ती अंतःकरण वृत्ती विषयाकार होणं, हे जे आहे त्याला वृत्तीव्याप्ती असं म्हटलं जातं. आणि या वृत्तीव्याप्तीमुळे काय होतं, तर घटाविषयीचं आपलं अज्ञान हे दूर होतं. पण अजून ज्ञान व्हायचं आहे बरं का, त्याच्या अलीकडची स्टेज आहे. तर ह्या अंतःकरण वृत्तीबरोबरच त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्यसुद्धा विषयापर्यंत पोचलं आहे. आणि हे वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेलं जे चैतन्य आहे त्याला म्हणतात चिदाभास किंवा फल. आणि ह्या चिदाभासामुळे घट या विषयाचं प्रकाशन होतं, त्याच्यावर प्रकाश पडतो, थोडक्यात प्रकाशन होतं म्हणजे. आणि ह्याला म्हणतात फलव्याप्ती. म्हणजे बुद्धी किंवा अंतःकरण वृत्ती आणि त्याच्यामध्ये प्रतिबिंबित झालेला चिदाभास हे दोघेही घट या विषयाला व्याप्त करतात
म्हणजे वेढून टाकतात. अंतःकरण वृत्तींनी अज्ञान नाहीसं होतं आणि अंतःकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेला जो चिदाभास चैतन्य, त्याच्यामुळे घट हा विषय प्रकाशित होतो आणि मग आपल्याला घट हा घट आहे हे संपूर्ण ज्ञान होतं. आता आपण एक 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 शब्द बघूया. तर त्याच्यामध्ये कुठले महत्त्वाचे 4 पारिभाषिक शब्द आले. पहिला शब्द होता तेजस, दुसरा होता वृत्तीव्याप्ती, तिसरा होता चिदाभास, चौथा होता फलव्याप्ती. तर ह्या आता शब्दांविषयी आपण समजून घेतलं की ही सगळी प्रक्रिया आपल्याला समजेल. नीट लक्ष देऊ नाही का, फार अवघड नाही आहे. तेजस या शब्दाचा अर्थ आहे चकचकीत आणि द्रवरूप. वितळलेला धातूचा रस कसा असतो तो डोळ्यासमोर आणा. तो कसा तेजस्वी झगझगीत असतो आणि प्रवाहीही असतो. तो ओतला जाऊ शकतो. मग वितळलेला लोखंड असेल किंवा वितळलेलं सोनं असेल. म्हणजे तेजस म्हणजे काय याची तुम्हाला कल्पना येईल. आता आत्मचैतन्याचं प्रतिबिंब अंतःकरणात जे पडतं त्या प्रतिबिंबित चैतन्यालाच म्हणतात चिदाभास. आणि या चिदाभासामुळेच जीवाला सर्व व्यवहार शक्य होतात. आता हे प्रतिबिंब अंतःकरणातच का पडतं? आपण मागे पाहिलं आहे अंतःकरणाची उत्पत्ती कशी झाली. तर पंचतन्मात्रांच्या सत्वांशांपासून सत्वांश एकत्रित येऊन मग अंतःकरणाची निर्मिती झाली. आणि सत्वगुणाची विशेषता पण आपल्याला माहिती आहे की तेज, प्रकाश, पारदर्शी असणं ही सगळी सत्वगुणाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आत्मज्ञानासाठी जेवढं अंतःकरण अधिक शुद्ध तेवढं त्यातील चैतन्याचं प्रतिबिंब अधिक तेजस्वी. पुढे जेव्हा आपण आत्मज्ञानाच्या प्रक्रियेविषयी जाणून घेऊ तेव्हा या शुद्ध अंतःकरणाचं महत्त्व आपल्याला सहजच लक्षात येईल. तर अंतःकरण हे असं काही माध्यम आहे की ज्याच्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडू शकतं आणि म्हणून अंतःकरणामध्येच प्रतिबिंब पडतं. आणि हे अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब किंवा चिदाभास जो आहे तेच चैतन्य हे आपल्यातलं चैतन्य असतं की जे आपल्या शरीरातल्या अंतःकरणामधल्या सर्व क्रियांना चैतन्य पुरवत असतं किंवा शक्ती पुरवत असतं असं आपण म्हणू. किंवा त्या चैतन्याच्या उपस्थितीशिवाय आपलं शरीर चालणं, आपलं मन चालणं, बुद्धी चालणं ही कुठलीही घटना त्याच्याशिवाय घडू शकत नाही. आपण म्हणतो की नाही की सगळे जे काही घडतं ते ह्या चैतन्याच्या उपस्थितीत. मग हे कुठलं चैतन्य? हे अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य तेच आपल्याला शक्ती पुरवत आहे आणि त्याच्यामुळेच आपण आपलं जीवन जगतो आहोत. आता हे झालं अंतःकरणाच्या तेजाबद्दल. आता त्याच्या प्रवाही असल्याबद्दल काय थोडंसं अजून एक्सप्लेनेशन आवश्यक आहे. तर ते प्रवाही असल्यामुळं ते वृत्तीरूपानं ज्ञानेंद्रियांमधून बाहेर पडून विषयापर्यंत पोचू शकतं. आणि विषयापर्यंत पोचल्यानंतर ते प्रवाही असल्यामुळंच ते विषयाला वेढून टाकून विषयाचा आकारही घेऊ शकतं. आता वितळलेलं सोनं जर आपण साच्यामध्ये ओतू तर त्या साच्याचा जो काही आकार असेल त्या आकारात ते पसरेल, हो की नाही? त्याचप्रमाणे इथे घडतं. अजून एक आपण कल्पना करू. पाण्याने भरलेला एक मोठा हौद आहे आणि त्याला एक भोक आहे आणि त्यातून हे पाणी बाहेर पडतं आणि पन्हाळीतनं वाहत जाऊन जाऊन वेगवेगळ्या आकारांची आळी केलेली आहेत त्याच्यामध्ये पोचतं. आळं म्हणजे आपल्याला माहिती आहे मातीत केलेला खड्डा. नॉर्मली झाडांना पाणी देण्याच्या प्रक्रियेमध्ये झाडांच्या भोवती असा एक गोल आकाराचा खड्डा केलेला असतो ज्याच्यामध्ये पाणी साठून राहतं. त्याला आळं म्हणतात. तर हे आळं ज्या कुठल्या आकाराचं असेल चौकोनी, गोल, त्रिकोणी त्या आकारात त्यात हे पाणी भरून जाईल. तसंच आता इथे अंतःकरण म्हणजे हौद. या अंतःकरणाची जे भोक आहे त्या हौदाला ते म्हणजे ज्ञानेंद्रिय. ज्या ज्ञानेंद्रियामार्फत वृत्ती बाहेर पडते ते. आणि अंतःकरण वृत्ती म्हणजे काय? तर हौदातून बाहेर पडून पन्हाळीतनं वाहत वाहत जाऊन आळ्याच्या आकारानुसार आकार घेणारं पाणी. आता आळ्याचा आकार घेणं पाण्याने म्हणजेच अंतःकरण वृत्ती
विषयाकार होणं किंवा अंतःकरण वृत्तींनी विषयाला व्यापून विषयाचा आकार घेणं आणि ह्यालाच म्हणायचं वृत्तीव्याप्ती. आता पुढे अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य हे वृत्तीतही प्रतिबिंबित झालेलं आहे आणि वृत्ती जेव्हा विषयाला व्यापते म्हणजे विषयाकार होते तेव्हा ते वृत्तीत प्रतिबिंबित झालेलं जे चैतन्य आहे ते त्या विषयाला प्रकाशित करतं आणि याचमुळं विषयाचं ज्ञान होतं. ही झाली फलव्याप्ती. आता हे सगळं जी प्रक्रिया मी आत्ता विशद करून सांगितली ते झालं विषयाचं ज्ञान. आता आत्मज्ञानामध्ये सुद्धा प्रक्रिया साधारणपणे अशीच असते, पण फरक हा असतो की आत्मज्ञानाच्या बाबतीत किंवा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत ब्रह्माविषयी अज्ञान नाहीसं करायचं असल्यामुळे वृत्तीव्याप्तीची आवश्यकता असते. म्हणजे वृत्ती ब्रह्माकार होणं इथपर्यंतची स्टेप आवश्यक असते, कारण अज्ञानाचं आवरण हे दूर होण्याची गरज असे. पण ते एकदा दूर झालं की ब्रह्मावरती प्रकाश टाकण्यासाठी किंवा ब्रह्माला प्रकाशित करण्यासाठी चिदाभासाची काहीच गरज नसते, कारण ब्रह्म आपण पाहिलं की ब्रह्म हे स्वयंप्रकाशी आहे. त्याला दुसऱ्या कुठल्या प्रकाशाने प्रकाशित होण्याची काहीच गरज नाही आहे. त्यामुळे वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या चिदाभासाची ब्रह्माला प्रकाशित करण्यासाठी काहीही गरज नसते. म्हणजे फलव्याप्ती हा जो दुसरा पार्ट आहे त्याची काही आवश्यकता नसते. आणि म्हणून ब्रह्म अप्रमेय आहे, म्हणजे मनाने जाणलं जाऊ शकत नाही असं सांगणाऱ्या ज्या श्रुती आहेत त्यांना काय म्हणायचं आहे की ब्रह्माच्या ठिकाणी फलव्याप्ती नाही आणि एवढंच त्यांना सांगायचं आहे. आणि ज्या दुसऱ्या श्रुती सांगत आहेत की ब्रह्म हे मनानेच जाणावं त्यांना काय सांगायचं आहे, त्यांचा उद्देश हा आहे की ब्रह्मज्ञानासाठी वृत्तीव्याप्ती आवश्यक आहे आणि म्हणून ज्या अंतःकरणाची वृत्ती ही ब्रह्माकार व्हायची ते अंतःकरण शुद्ध हवं की नको. आता मला वाटतं आपल्या लक्षात आलं असेल की आत्मा हा बुद्धीचा विषय होऊ शकत नाही, म्हणजे फलव्याप्तीची गरज नाही आणि शुद्ध बुद्धीची आत्मज्ञानासाठी आवश्यकता असते, म्हणजे वृत्तीव्याप्तीची आवश्यकता तर आहे. तर अशा प्रकारे आत्मज्ञान झाल्यानंतर जे आत्म्याचं स्वरूप लक्षात येतं ते कसं आहे ते आपण पुढच्या 28व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ते आपण पुढील भागात पाहू, कारण हा विषय थोडासा क्लिष्ट आहे, मला सांगताना सुद्धा जाणवता येते. तर पण मला असं वाटतं मी थोडं सोपं करण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला ते समजेल. आणि एकदा ऐकून जर समजलं नाही तर दोनदा किंवा तीनदा ऐका आणि तरीही समजलं नाही तर जर तुमच्या काही शंका असतील तर त्या मोकळेपणाने व्हॉईस मेसेजनी विचारायला हरकत नाही. मी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करीन. तर आता आपण या भागाचा समारोप प्रार्थनेने करूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.